नमस्कार, मी अनंत कौशल. आपण पाहत आहोत PYQ और प्रॅक्टिस लेक्चर ऑफ 11th क्लास अँड 12th क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर आजच्या लेक्चरमध्ये सर आपला अल्कोहोल चॅप्टरमध्ये दोन रिॲक्शन पाहायचे आहेत. अल्कोहोल सर सर्वात ट्रेंडमध्ये सुरू आहे सध्याच्या काळामध्ये. बोलो हां या ना हा सर. त्यामुळे आपण काय करूया, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल पाहूया, बोथ ऑफ देम. क्लिअर ना? क्लिअर सर. दोन सर्वात महत्वाचे कंपाऊंड आहेत इथेनॉल अँड आयसोब्युटाइल अल्कोहोल. एक सर पेट्रोलमध्ये टाकल्या जात आहे आणि सर भविष्यामध्ये डिझेल मध्ये टाकल्या जाणार आहे. बोलो हां यांना हा सर. तर आजच्या लेक्चरमध्ये सर आपण हे केमिकल कशा प्रकारे लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर होतात और रिॲक्शन थ्रू सर ते तयार केले जातात हे सर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. बोलो हां या ना भाई साहब. हा सर, सर्वात महत्वाची रिॲक्शन आहे. क्लिअर आहे ना? इथेनॉल प्रिपरेशन अँड आयसोब्युटाइल अल्कोहोल प्रिपरेशन. सर्वात महत्वाचा पॉइंट. इथेनॉल सर आपल्या भारतामध्ये 20% अँड 85% आपल्या गॅसोलिन मीन्स पेट्रोलमध्ये टाकल्या जात आहे. बट सर त्याचा दुष्परिणाम खूप मोठा होत आहे सर आपल्या व्हेकलवर. अरे हां या ना भाई साहब. हां सर, हे खूप डेंजर बाब आहे. कारण इथेनॉल नॉट फ्यूल. ओके, हे लक्षात ठेवा. इथेनॉल फ्यूल आहे बट एक या लिमिटमध्ये, लिमिटच्या बाहेर नाही. अरे हां यांना हा सर. तर भाई साहबला प्रिपरेशन रिॲक्शन ऑफ अल्कोहोल फ्रॉम इथाइल ब्रोमाइड. अल्कोहोल चॅप्टर आहे, लक्षात ठेवा. ओके, महत्वाचा पॉईंट आहे. तर लिहा सर इथं कंपाऊंड इथाइल ब्रोमाइड रिॲक्ट विथ. अरे काय लिहायचं? CH3 लिहायचं. सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड Br. तर या कंपाऊंडला म्हणतात बघा इथाइल ब्रोमाइड. इज अ वन टाइप ऑफ हॅलो अल्केन. लक्षात ठेवा. 12th क्लास चॅप्टर नंबर 1 हॅलो अल्केन. अरे हां यांना हा सर. इथाइल ब्रोमाइड सर या केमिकलला म्हणतात बघा इथाइल ब्रोमाइड. रिॲक्ट विथ बेस लाईक लाईक सोडियम हायड्रॉक्साइड. रिमेंबर का भाई साहब? रिमेंबर. इज अ बॉइलिंग सर. याला काय करायचं? तापवायचं. इज अ बॉइलिंग करायचं. याला बॉइलिंग. अरे काय करायचं? बॉइलिंग करायचं. गिव्ह टू आपलं अल्कोहोल. कोणतं? इथेनॉल. इट मीन्स आपलं अरे कोणतं? आपलं इथाइल अल्कोहोल. बोलो हां यांना हा सर. प्लस आपलं बघा NaBr मीन्स आपलं सोडियम ब्रोमाइड. सर अशा प्रकारे. ओके, अरे क्लिअर आहे ना भाई साहब? क्लिअर सर. सोडियम ब्रोमाइड सर या केमिकलला म्हणतात बघा इथेनॉल. अरे कोणता नॉल? इथेनॉल मीन्स आपलं इथाइल अल्कोहोल. सर 20% और 85% आपल्या पेट्रोलमध्ये टाकल्या जात आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. अरे हां यांना हा सर. बट इज अ व्हेरी डेंजरस ओके ऑफ द व्हेकल. कारण सर जी आपली गाडी इतकी मॉडिफाईड नाही सध्याच्या काळामध्ये. ओके, त्यामुळे सर सेकंड नंबर रिॲक्शन आयसोब्युटाइल अल्कोहोल. आता सर बघा GR आला काल. ओके, तर आपलं डिझेल आहे का सर, त्यामध्ये केमिकल टाकल्या जाणार. ओके, मग तर गेमच होणार. अरे सर नो येस सर. कारण सर आयसोब्युटाइल अल्कोहोल नॉट फ्यूल बट सर ते टाकल्या जात आहे आपल्या डिझेलमध्ये आणि आपलं व्हेकल खराब होत आहे. ट्रक, ट्रॅक्टर ओके और गाडी डिझेलच्या. अरे हां यांना हा सर. और ट्रेन इंजन. ओके, अरे क्लिअर ना? क्लिअर सर. हे सर खूप डेंजर प्रकार आहे, खूप डेंजर बाब आहे आयसोब्युटाइल अल्कोहोल. बट इज अ फ्युचर. ओके, नॉट अ प्रेझेंट बट इज अ प्रेझेंट. हे सर टाकल्या जात आहे ऑलरेडी आणि सर पेट्रोल पंपावर सर हे मिळत आहे. हे लक्षात ठेवा. ओके, महत्वाचा पॉईंट होता आहे. सेकंड नंबर रिॲक्शन प्रिपरेशन रिॲक्शन ऑफ आयसोब्युटाइल अल्कोहोल मीन्स 2 मिथाइल प्रोपॅन 1 OL. सायंटिफिक नेम पेपरला सर विचारलं जातं. आयसोब्युटाइल अल्कोहोल इज अ कॉमन नेम अँड सायंटिफिक नेम द 2 मिथाइल प्रोपॅन 1 OL. रिमेंबर? ओके, लिहा सर रिॲक्शन. बघा CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CHO. तर या केमिकलला म्हणतात बघा 2 मिथाइल. इसको का बोलते? 2 मिथाइल प्रोपॅनॉल बोलते. अरे का बोलते? 2 मिथाइल प्रोपॅनॉल बोलते. इज अ वन टाइप ऑफ अल्डिहाइड. हे लक्षात ठेव. काय हे? अल्डिहाइड आहे. प्रोपॅनॉल आहे. ओके, 2 मिथाइल प्रोपॅनॉल रिॲक्ट विथ H2. कोणती रिॲक्शन सर आपली? रिडक्शन रिॲक्शन मीन्स ॲडिशन रिॲक्शन ऑफ H2. रिमेंबर? ओके, या सर प्रेझेंट ऑफ निकेल कॅटलिस्ट.
are present of a nickel catalyst at heated give to CH3 single bond CH single bond CH3 single bond CH2 single bond OH. इस कंपाउंड को बोलते हैं भाई साहब आइसो. अरे काय बोलते? आइसो बोलते. आइसो ब्यूटाइल अल्कोहल बोलते. अरे का बोलते? आइसो ब्यूटाइल अल्कोहल बोलते. इज अ कॉमन नेम अँड सायंटिफिक नेम इज और अरे काय वैज्ञानिक नाव मराठीमध्ये बोलो. हाँ या नाव मीन्स सायंटिफिक नेम 2-मिथाइल. अरे इसको का बोलते? 2 बोलते. 2-मिथाइल प्रोपैनॉल. 2-मिथाइल प्रोपैनॉल और प्रोपॅन 1OL. अरे यस और नो? यस सर. हे सर आता भविष्यामध्ये आपल्या डिझेलमध्ये टाकलं जाणार आहे. खूप डेंजर प्रकारचे व्हायचं भाई. कारण सर आपलं इंजिन सर याला प्रिपेअर नाही. हाय सर फिर काय अडचण नाही, बट आपलं डिझेल इंजिन सर प्रिपेअर नाही सध्याच्या काळामध्ये. ओके, त्यामुळे सर डेंजर साबित होत आहे. ओके, कारण सर आपली गाडीचं मायलेज कमी होते ना. अरे हां यान हा सर. तर घ्या देवाचं ना पांडुरंग लिहा सर एक्सप्लेनेशन वेन इथाइल ब्रोमाइड रिएक्ट विथ सोडियम हाइड्रोक्साइड द बॉइलिंग. भाई साहब इसको तपाएंगे. क्या कराएंगे? तपाएंगे. ओके, उसको बॉइल करेंगे और क्या बनाएंगे? इथेनॉल बनाएंगे. ओके, इथाइल अल्कोहल प्लस सोडियम ब्रोमाइड. सेकंड नंबर रिएक्शन 2-methyl propanol means one type of secondary aldehyde react with H2 means additional reaction of hydrogen. Reaction name reduction reaction. The present of a nickel catalyst at heated give to isobutyl alcohol. Common name and scientific name is 2-methyl propan 1OL. टाकल्या जाणार आहे फ्युचरमध्ये डिझेलमध्ये. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा पॉइंट होता. बात छापो दिमाग में. 12th क्लास ऑर्गेनिक केमिस्ट्री चैप्टर अल्कोहल. ओके ओके जी ओके.